नगर शहर आणि परिसरात काही दिवसांपासून थांबलेले चेन स्नॅचिंगचे सत्र पुन्हा एकदा सुरू झाले आहे। शहरातील स्टेट बँक चौकात महामार्गावर उभ्या असलेल्या महिलेच्या गळ्यातील 2.5 तोळे वजनाचे सोन्याचे गंठण मोटरसायकलवर आलेल्या दोघा चोरट्यांनी सकाळी हिसका मारून तोडून नेल्याची घटना मंगळवारी 19 मार्चला सकाळी 6:45 ते 7 या कालावधीत घडली। याबाबत लता भास्कर दराडे राहणार संत वामनभाऊ नगर पाथर्डी यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। या घटनेने घाबरलेल्या दराडे यांनी आरडाओरडा केला, मात्र नागरिक जमा होईपर्यंत चोरटे पसार झाले। त्यानंतर दराडे यांनी पोलिसांना याची माहिती दिली। भिंगार कॅम्प पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत चोरट्यांचा शोध घेतला, मात्र ते सापडले नाहीत। दराडे यांनी याबाबत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात 2 चोरट्यांच्या विरोधात भारतीय दंडविधान कलम 392-34 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंके करत आहेत। दरम्यान नगर शहरात यापूर्वी अनेक वेळा चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या आहेत। या गुन्ह्यांचा तपास करताना 2 महिन्यांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नगर शहरासह श्रीरामपूर परिसरात चेन स्नॅचिंग करणारे 2 सराईत आरोपी पकडले होते आणि त्यांच्याकडून चेन स्नॅचिंगचे 12 गुन्हे उघडकीस आले। पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीतील सुमारे 15,07,000 रुपये किमतीचे 22.2 तोळे म्हणजेच 222 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले। तेव्हापासून शहरात चेन स्नॅचिंगच्या घटना थांबल्या होत्या, मात्र 2 महिन्यांच्या कालखंडानंतर पुन्हा एकदा चेन स्नॅचिंग झाल्याने शहरात चेन स्नॅचिंग करणारे चोरटे पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत की काय अशी शंका निर्माण झाली आहे। ई नवा मराठा YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।